मुंबईसह राज्यातल्या 13 मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली। उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार विधिज्ञ उज्ज्वल निकम तर त्यांच्या प्रतिस्पर्धी वर्षा गायकवाड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। उत्तर मुंबई मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी मतदानाचा हक्क बजावला। महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील यांनी सहकुटुंब मतदान केलं। आज लोकतंत्र का उत्सव मुंबई में और अन्य प्रदेशों में यार भारत नीचे रखते 5वें चरण में मनाया जा रहा है। हलू नको ना यार। जैसा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने आग्रह किया देशवासियों से, यार भारत बम नीचे रखना, उनके परिवारजनों से, हम सब इस उत्सव में भाग लें। हम सब मिलकर इस उत्सव को सफल बनाएं। दक्षिण मुंबई मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव तर त्यांच्या विरोधातले महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांनीही मतदानाचा हक्क बजावला। निश्चितपणे यावेळेला मतदान उत्साहानं होईल असं वाटतं आणि ज्या पद्धतीनं सकाळीच एवढी मोठी गर्दी आज आहे ती पाहता मतदानाचा उच्चांक होईल आणि विजयाचा सुद्धा उच्चांक होईल। ईशान्य मुंबईत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील तसंच इथले महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी मतदान केलं। दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मानखुर्द इथल्या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केलं। मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनीही मतदानाचा हक्क बजावला। मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केसी कॉलेज इथल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सहकुटुंब मुंबईत मतदान केलं। शिवसेना उभाठा पक्षाचे उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांनीही सहकुटुंब मतदान केलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुंबईत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही भांडूपमधल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला।